नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 30 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूया येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सर्वप्रथम जे डीप डिप्रेशन होतात त्याची तीव्रता ओसरली कारण हे बांगलादेशवरती पोहोचलेलं आहे आणि हे डिप्रेशन म्हणून त्या ठिकाणी सध्या सक्रिय आहे. त्याच्यामुळे पूर्वोत्तर भारतात पाऊस सक्रिय आहे. यासोबतच कोरडे वारे इकडे पाकिस्तान वाटे राज्याकडे येत आहेत आणि या कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावाने राज्यातील पाऊस आता ओसरणार आहे. काल मराठवाडा विभागात पाऊस झाला, सोलापूरकडे पाऊस झाला, पण आता सकाळची सॅटेलाइट इमेज पाहिली तर राज्यात तुरळक ठिकाणी हलकेसं ढगाळ आहेत, जास्त काही ढगाळ वातावरण नाही. आणि येत्या 24 तासातील जर पावसाचा विचार करायला गेलो तर त्या 24 तासामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता राहील, सार्वत्रिक नसेल. सिंधुदुर्ग, गोव्याच्या काही भागांमध्ये थोडासा पाऊस हलका मध्यम स्वरूपाचा राहील. त्यानंतर राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पाऊस नाही तरीसुद्धा वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर स्थानिक ढग तयार झाल्याचा थोडाफार पाऊस होऊ शकतो, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही. रत्नागिरी, रायगडच्या आसपास एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात किंवा हलक्या सरी होऊ शकतात, विशेष मोठा पाऊस नाही. राहिलेल्या राज्यातील सर्वच ठिकाणी मुंबई, ठाणे, पालघर असेल, पुणे, सातारा, सांगलीचा भाग असेल, सोलापूर, धाराशिव, बीड, परभणी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर विशेष काय पावसाचा अंदाज या पट्ट्यामध्ये दिसत नाही आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.